श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी. तर पहा, एकादशी तिथी ही महिन्यातून दोनदा येत असते. त्याचबरोबर वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात व महिन्यामध्ये एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये अशा 2 एकादशी येत असतात. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं असतं. तर योगिनी एकादशी जी आहे तर या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही पापं घडतात किंवा काही वाईट कर्म त्याच्या हातून घडतात तर त्याचा नाश होतो असं म्हटलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्यामुळे माता लक्ष्मीची देखील पूजा ही करायची आहे. तर पहा, भगवान विष्णू यांच्या पूजेसोबतच सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये जे काही सर्व दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील ते सर्व दूर होऊन जातील आणि तुमची जी बी मनातील इच्छा असेल, कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती एका दिवसात पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. त्यामुळे असा हा एक उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा लग्न होण्याबाबत असेल किंवा कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असेल, मुलांची प्रगती व्हावी अशी वाटत असेल, त्याचबरोबर काही आजारपण असेल तर ते आजारपण दूर व्हावे असं वाटत असेल किंवा अनेक कोणत्याही तुमच्या इच्छा असू द्या, यासारख्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला अतिशय विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक कार्यामध्ये, यज्ञामध्ये पिंपळाच्या झाडाचं असं वेगळंच महत्त्व आहे. या पिंपळ वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेलेले आहे आणि या पिंपळ झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करत असतात असं म्हटलं जातं. याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता देखील त्यांच्या पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळं म्हणून या झाडाचे महत्त्व खूप अधिक पटीने वाढले गेलेले आहे. आणि पहा, एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचं संपूर्ण स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अतिशय प्रभावशाली हा उपाय जो आहे तर तो पिंपळ वृक्षाला करायचा आहे. तर पहा, या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल. त्याचबरोबर भगवान विष्णूंची विधिवत पूजा जरी तुम्ही नाही केली तरी सुद्धा चालेल. परंतु हा एक उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तर पहा, एवढं महत्त्व ह्या झाडाला आणि ह्या उपायाला दिलं जातं. तर पहा, तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करताना भगवान श्री हरी विष्णूंवर तुम्हाला शुद्ध पाण्याने, जलाने अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करू शकला तर अतिशय उत्तम, तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. त्यानंतर त्यांना आवडणारी पिवळी फुले, पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. हळदीचा टिळा त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशी पत्र हे पांडुरंगांना अर्पण करायचे आहे. हा उपाय जो आहे ना तर तो तुम्हाला जर सकाळी लवकर करता आला तर नक्की करा. नाही जमलं तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, ज्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी वास करते त्या वृक्षामध्ये माता अलक्ष्मी देखील वास करत असते.
तर पहा, दुपारच्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही दुपारच्या वेळी वास करत असते आणि म्हणून तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा ही करायची नाही, तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या स्वयंपाकघरातून जे पिण्याचं पाणी आहे ते तुम्हाला स्वच्छ भरून घ्यायचं आहे. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा कप कच्चे दूध हे टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोबत अगरबत्ती घ्यायची आहे. जर तुम्हाला चंदन घेऊन जाणं शक्य असेल तर चंदन घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर एक दिवा देखील आपल्याला घेऊन जायचा आहे. मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा जरी तुम्ही दिवा घेतला तरी चालेल. आता हे दोन्ही दिवे तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही गाईच्या गावरान तुपाचा दिवा जरी लावून घेतला तरी चालेल. इथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ही जी अगरबत्ती आहे, जे दिवा आहे तर तो लावायचा आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल किंवा मोहरीचं तेल नसेल तर कोणतंही तेल तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही ठेवताना त्याखाली तुम्हाला आसन देऊन तो दिवा ठेवायचा आहे. त्याखाली तुम्ही थोडेसे तांदळाचे दाणे किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तिथेच पडलेल्या पिंपळाच्या झाडाचं पान जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते गोलाकार पद्धतीने त्या झाडाला घालायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी घातलं तर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते. आता लक्ष्मीचा देखील तुमच्या घरामध्ये वास राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता पडत नाही. धनधान्य, पैसा, ऐश्वर्य सर्व काही संपूर्ण टिकून राहते. त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी ह्या देखील दूर होतात. तर पहा, हे जल तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या झाडाला 11 प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये संकट, अडचणी, दोष असतील ते दूर व्हावे यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. तर पहा, जेव्हा तुम्ही हा दिवा तिथे प्रज्वलित करणार आहात तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून म्हणजे दुहेरी वात लावायची आहे आणि दिव्याच्या जिथे आपण प्रज्वलित करतो त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि असा दिवा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाखाली लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी देखील आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये येत असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जर आली तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडत नाही. त्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.